शहरातील खासगी रुग्णालयात मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांची धडक मोहीम। नियमांचे पालन केले गेले नाही तर संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई। शासनास अहवाल पाठवण्यात येईल असे डॉक्टर काळे यांनी केले स्पष्ट। अमरावतीच्या यौदात चालतोय खुलेआम वरली मटका। यौदा पोलिसांच्या नाकावर टिचून अवैध धंदे फोपावलेत। अवैध धंद्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अमरावती जिल्ह्यात महिन्यात चौथ्या बिबट्याचा मृत्यू। अज्ञात वाहनाच्या धडकेत आणखी एका बिबट्याचा अंत। अमरावतीतील माणुसकीला काळीमा फासणारी घटना। एका नराधमाने 3 वर्षे चिमुकलीवर केला अत्याचार। अमरावती जिल्ह्यातील यौदा पोलीस स्टेशन अंतर्गत येथील घटना। तामसा गावात दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद। मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणावरून झालेल्या राड्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण। अमरावती नंतर आता नांदेड डी मार्ट मध्ये हल्दीरामच्या सेव मध्ये अड्या। जुलै 2025 पर्यंतची एक्सपायरी डेट असूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू। नागपूरच्या शहरात भरधाव वेगाने जाणारा ट्रक अचानक पलटी। चालक पसार, ट्रक मध्ये जनावरे भरली होती। माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल। म्हाडगीनगर चौक येथे कंटेनरची दुचाकीला धडक। पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी। नागपूर येथील हुडकेश्वर ठाणा अंतर्गत म्हाडगीनगर चौकातील घटना। हत्याकांडाने बीड पुन्हा हादरलंय। जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू। बीडच्या आष्टीमधील धक्कादायक घटना। जमावाच्या हल्ल्यात 1 जण गंभीर जखमी। हल्ला प्रकरणी अंबोरा पोलिसांची तपास सुरू। 3 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक। 9 जण जागीच ठार। पुण्यात अपघातांची मालिका सुरूच। पुणे नाशिक महामार्गावर नारायण गावाजवळ 3 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक।